हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गोल गला ब्लाऊज डिझाईन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे. ब्लाऊजची लेंथ आहे 12 इंच. त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 13 इंच घेतलेला आहे. शोल्डर 5.25. हे ब्लाऊज मी 30 साईजचं शिवत आहे म्हणून शोल्डर प्रमाणे आपल्याला गलारुंदी घ्यायची आहे. तर इथे मी गलारुंदी 2 इंच घेते. मागच्या गल्याची पट्टी जेवढी ठेवायची असेल त्यामध्ये तुम्ही 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मला मागच्या गल्याची पट्टी ही 2.5 इंचाची ठेवायची आहे. त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून 3.5 इंच रुंदीला सुद्धा मी इथे घेणार आहे 3.5. 30 साईज असेल तर तुम्ही 3.5च घ्या इथे रुंदीला. कमी असेल तर थोडंसं कमी आणि जास्त असेल तर मग जास्त घ्या. दाखवल्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे. गल्याला गोल शेप मारायचा. व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने कटिंग करायची. अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा मेन फॅब्रिकची कटिंग करायची आहे. मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूने अस्तर ठेवून कंबरेला आणि गल्याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. गल्याला शिलाई मारताना आपण अगोदर सेंटरपासून अशा पद्धतीने अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. नंतर हाफ नेकला शिलाई मारायची. यामुळे कंबरेला क्रीज येणार नाहीत. अस्तरच्या मापातच गल्याची कटिंग करायची आहे. कट पडायचे आणि उलट करून कंबरेला आणि गल्याला दाब शिलाई मारायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आहे आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करायचा. अशा पद्धतीने कमरेपासून फोल्ड करायचं आहे. अर्धा इंच मार्जिन घेऊन टक्स मारायचा. त्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या साईडनेही टक्स मारून घ्यायचा. अशा पद्धतीने आपला सिंपल नेक तयार होईल. डिझाईनसाठी इथे मी पट्टी कापून घेतलेली आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि शिलाई मारायची. एका साईडने पट्टी लॉक करून घ्यायची. लॉक केलेल्या बाजूने आपण पट्टी पलटून घेणार आहोत अशा पद्धतीने. पट्टी पलटून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला भाग तयार करायचे आहेत. तर इथे मी बरेच पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण गल्यावरती लावून घ्यायच्या. मध्ये मध्ये थोडा आपण गॅप ठेवायचा आहे.
पूर्ण गळ्याला पट्ट्या लावून घ्यायच्या. नंतर इथे बघू शकता आपण पूर्ण गळ्याला पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. ज्या एक्स्ट्रा पट्ट्या आहेत तशा पद्धतीने कटिंग करायच्या. गळ्याच्या बाजूने लेस लावून घ्यायची. नंतर पट्ट्यामध्ये आपल्याला मणी भरून घ्यायचे आहेत. तर इथे मी मोठे होलवाले मणी घेतलेले आहेत, ज्यामुळे पट्ट्यामध्ये हे जातील. किंवा तुमच्याकडे लहान मणी असतील तर तुम्ही सुईने लावून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मी इथे पूर्ण गळ्याला मणी लावून घेतलेले आहेत. आता आपण दुसऱ्या साईडने शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यानंतर अशा पद्धतीने एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करायचा. कटिंग झाल्यानंतर त्याच्यावरती आपण एक लेस लावून घ्यायची. तर इथे मी पूर्ण गळ्याला लेस लावून घेतलेली आहे. या दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण शिलाई मारून घ्यायची. नंतर आपली गोल गला ब्लाऊज डिझाईन कंप्लीट होईल. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.